समोर गण देवळाचा नजरेस आला. आम्हाला नाश्ता आलेला आहे. आता वडापाव आलाय का बिस्किट. तर नमस्कार मित्रमंडळ, मी आहे युवराज आकरे. आकरे व्लॉगमध्ये तुझं स्वागत करतो. तर आपण आता जात आहोत शिर्डीवारीला. तर आमची पालखी तर कालच निघाली होती, म्हणजे उनबटला. काल आपल्या दांडीवर निघालेली उनबटला आहे. आता आम्ही तिथे पहिला स्टे आमचा निघाले होता. आता ते कालचे मंडळी तिकडेच आहेत. आता आम्ही तिथेच जात आहोत सर्व. तर माझ्यासोबत आता तेजू, सोन भाऊ. चला, आपला स्टे कालचा स्टे आहे, तिथे जाऊया. तिथून आता पालखीला आपली सुरुवात होईल. पहिली म्हणजे आपला दिवस आहे तर दुसरा आपण जात आहोत. पहिल्या दिवसाला जे मंडळी गेलेली त्यांच्यासोबत जाऊया. आपला तनिष भाऊ तर आता आपला प्रवास चालू झाला आहे. आपला दिवस क्रमांक दुसरा. पहिल्या दिवशी आपण नव्हते. आपला रोहित भाऊ, यतीन भाऊ, साईराम भाऊ. चला जाऊया. दुःखाची सरून रात, सुखाची होते पहाट, असंच काहीच घडत साईंची झाल्यावर भेट. दुःखाची सरून रात, सुखाची होते पहाट, असंच काहीच घडत साईंची झाल्यावर भेट. साई विना हो काही कडेना. तर आपली आता पालखी थांबली होती वडलेदेव, म्हणजे आपली कोपरण गावात. तर आता परत पुढे जात आहोत सर्व. आपली पालखी. रोहित भाऊ आपल्यासोबत. रोहित भाऊ, जय साईनाथ. काय बोलतो? जय साईनाथ. जय साईनाथ. तर आता आपण थांबले रोहन भाऊकडे. इथे आपली पालखी पण इथे थांबले आहे. तर आपला इथे नाश्त्याची वेळ चालली आहे. तर इथे नाश्ता करत आम्ही सर्वजण इथे पालखीचे सर्व मंडळी आहे. दर्पण भाऊ माननीय आमच्यासाठी खास जिलेबी घेऊन येते. हा भाऊ कधीपासून वेट करत होता, जलेबी कधी येणार. फायनली भाऊला जलेबी भेटले. आल्यापासून बोलतोय पेढे कुठे आहेत, जिलेबी कुठे आहे. जिलेबी निघाली त्याच्यातून. तर आता आपण थांबलेले दत्त मंदिर उफरण. तर आता आपण जातो पुढे पण थोडी घर आहे, तिथे आपले पालखी थांबतील. भाऊ आपले साईराम भाऊ. साईराम. चला जाऊया.
आपला जतीन भाऊ साईराम. पहिला वाईट पिला आता लाल पितोय. भाऊला किती भेटला ना ते कमीच आहे. पिलाय काय माहिती नाही. पहिला व्हाईट वाला ग्लास पिला आता रेड वाला. आता रेड वाला. जतीन भाऊ आता सब्जा पाणी पित आहे. सब्जा पाणी सब्जा पाणी. रोहित काय तो कोल्हापूरवरून आलेले आहेत. कोल्हापूर साईराम. गाठी मामा. चला पुढे पटापट. साईराम 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 साईराम. तर आता आपण होते शाळेजवळ, म्हणजे शाळेतली मुलं ते पण आपल्या साईबाबांचे थोडं दर्शन करायला आले होते सर्व. आता परत आपल्या मार्गाला जात आहोत आपण, म्हणजेच वाणगावला. आता डायरेक्ट दुपारी तिथे जेवणाची आपला सोय असेल, म्हणजे तिथे जाऊया डायरेक्ट. आपल्या सोबत आहे जानेमाने लचित भाऊ. काय बोलतो लचित भाऊ? यस मजेत. होम साईराम. जतीन भाऊला कधी पण बघा, हेअरस्टाईल बघा जतीन भाऊ हेअरस्टाईल खास पालखीसाठी. 10 दिवस नाही, 10 दिवस 10 दिवस असेच राहील केस. 10 दिवस म्हणजे कंटिन्यू माझी माणसं आहेत बांधतील. ओके. तर आता आम्ही जेवायला पोचलो. दुपारचं स्टे म्हणजे इथे कुठे भाऊ? वाणगावच्या थोडा म्हणजे ब्रिज आहे ना त्याच्या पुढे आहे तो स्टे आमचा. तिकडे आता म्हणजे राईस मिलला म्हणजे तिकडे जेवण करणार, थोडा आराम करणार, रेस्ट करणार, मग परत साईबन दुसरं काही निघणार. दुपारी दुपारी म्हणजे 3:30-4 वाजेपर्यंत निघू आम्ही. चालेल. हे आपलं दुपारचं स्टे असेल इथे जेवणासाठी. सर्व आपली मंडळी इथे थांबलेले आहे. जेवणासाठी आता लाईन. आपल्या पुढे येऊन जेवायला बसले तिथे. आम्हाला नाहीतर पाठच्या वेळी माझ्यासोबत होतं, लास्ट परत माझ्यासोबत होतं. आम्हाला भूक लागली म्हणून आम्ही जेवायला बसलेले आहेत. हा भूक लागली. वा वा हे पाहिजे पण. मस्त आहे, वरण आहे, लोणचं पण आहे. नाहीतर लास्टच्या वेळी मला माझ्याशी कुठे जात नव्हता. या फिर एकटं आला पुढे. आता जेवायला बसला. आम्ही आले इथे अर्धा तास पुढे लांब. हे मस्त आहे पण. आता मस्त जेवून झोपेल. हा तर आता दुपारचं जेवण झालं, दुपारची आरती झाली. आता परत आम्ही चालायला निघालो आहोत. सर्व आपली साई पार्की बघू शकता. आता सर्व मंडळी असतात. नेक्स्ट डे असेल कुठेतरी तिकडे. आता सर्वजण जातील. आपण जाऊया. ओम साईराम. आपला भाऊ आपला चॉकलेट देत आहेत मुलांना. हो हो शेड्यूल जाता भाऊने चॉकलेटची पिशवी आणलाय लहान मुलाला द्यायला. सोहन भाऊ
लास्टची व्हिडिओ माझी तुम्ही बघितली असेल. आम्ही कंपनीतली मुलं सर्व इथे पार्टी करत आलेले. हे जे पाणी आहे साखर डॅमचा ते 30 गावाला तर इथून पाणी येते गावोगावी. तेच त्यावेळी नदी बघू शकता तुम्ही. वडापावची वाट बघत आहेत. आम्ही ऍक्च्युली आशेवर बसलेले की आम्हाला इथे पोहोचल्यानंतर आम्हाला चहा भेटेल. चहा नाही होती, पण आता आम्हाला अशी उडती खबर आलेली आहे की वडापाव येत आहेत मागून. गाडी आल्यानंतर आम्हाला जे नाश्ता भेटेल ते आम्ही तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगू. नेक्स्ट व्हिडिओ आता पहिलेच ब्लॉग चालू आहे. हो, पण नंतर सांगेल असं कंटिन्यू मध्ये. नेक्स्ट ब्लॉग हा, नेक्स्ट ब्लॉग. ओके. आम्हाला नाश्ता आलेला आहे. आता वडापाव आलाय का बिस्किट आलाय ते नाही माहिती. मला सांगतो 1 मिनिट. पप्पा काढली चहाची, चहा पण ठेवलाय. बिस्किट आले. हो, बिस्किट आहे आणि चहा आहे. आता आमच्या जतीन भाऊने हा एवढा मोठा कप घेतलाय. एवढा कमरेल भरून घेणार तो आणि पिणार. तुम्ही फालतूगिरी मध्ये बोलताय ना. सॉरी, माझं चुकलं. हा आपला अरुण भाऊ सर्वांसाठी बिस्किट घेऊन आले. आता चहाची सोय झालेली आहे. भाऊ गौतम भाऊ पिशवी घेऊन जाते. मस्त आहे. मशेरी गेली चहा घेऊन. ही आयडिया मस्त आहे पण ना. बिजू बिस्किट आहे बघ. हे बघ चहाचा टेस्ट अलगच आहे. बघ पाणी आहे. सॉरी. ग्लास मस्त आहे तुमचा. ग्लास मला फार आवडला. पडली मग पागल. एवढी चहा पिणार का तुम्ही? कमरेत भरून काय वाईट पोरगा येऊन. चला, धन्यवाद. बसवेल का चहा एवढी? आम्हाला बिस्किट नाही का? तेच. आता आपण कुठे चहा प्यायला थांबलेले. हा आपला भाऊ आहे. काय बोलतो भाऊ? ओम साईराम. ओम साईराम. आता आपण चहा प्यायला थांबलेले. चहा पिऊन आता डायरेक्ट कंटिन्यू 3 किंवा 4 तास थांबतील. आपण थांबतील नाही, चालतील. डायरेक्ट आपला स्टॉप असेल कुठे पदना, तिथे डायरेक्ट जातील आपण. संध्याकाळचा आता नाश्ता चालू आहे आपला. कांदा भजी. आपले भाऊ वगैरे सर्व थांबले आहे तिथे. तिथे वेळ आता संध्याकाळचा नाश्ता करून परत खाऊन होतील आपण. काय बोलतो भाऊ? भजी या. भजी एकदम मस्त आहेत. कोणी गेले? मलाच ना माहिती, मीच पाठी मागून आलोय. आता आपली झाली संध्याकाळची वेळ. आता आपला जे स्टे आहे ते आता 1 किलोमीटरवर आहे काहीतरी. म्हणजे आम्ही पोचतील 7:30 पर्यंत. आता वाजलेले आहेत 7. आता जाऊया. जे आपलं स्टे असेल तिथे आरती होईल, भजन होईल. तुम्हाला दाखवतोच पुढे कसं काय. भजनामध्ये वाजवायला जतीन भाऊ असेल. तुझं नाव घेतलं काय? डायरेक्ट दाखवेल ना तुला. भाऊ टेन्शन काय घेतो, तुझे केस मस्त आहेत. पण तर आता आपण पोचलो पहिल्या स्टेला. रात्रीचा वेळ. आता आपण पोचले. पहिला दिवस, पहिली रात्र. आणि आमचा पहिला स्टे आहे तो वदनाला. आता इथे आम्ही झोपतील, जेवतील, आपला भजन होईल, आरती होईल, ते तुम्हाला दाखवेलच. तर जाऊया. आपला इथे स्टे आहे. आपला टेम्पे वगैरे लागले सर्व. आपली मंडळी इथेच असेल, तुम्हाला दाखवेलच सर्व. यामध्ये आता बॅग कशी शोधायची काय ते काय समजत नाही. लफडा आहे याच्यामध्ये. बॅग शोधायला जाम लफडा आहे. काय आता कुठेच आपल्याला बॅग. आता मला काही समजलंच नाही. जोपर्यंत लाईट नाहीत ना तोपर्यंत काही भेटणार नाही. तर माझी बॅग भाऊ आपला आम्ही निघले होते कमसे कम 4 वाजता. हा भाऊ मस्त आरामात 8 वाजता निघणारे भाऊ लोक. काय बोलतो, कसा तुमचा प्रवास चालू झाला? कसा आले तुम्ही, कसे आले? तू नाही, तू आमच्यासोबत तू. आम्ही चालत आले.
पण परफेक्ट आले. धावत पण आले म्हणजे धावले पण. धावले आम्ही. एकदा धावले एकदा धावलेलं आहे. पण कसं वाटला? एक नंबर प्रवास. लेट येऊन लेट येऊन परफेक्ट होते. आता आपण पोचले रात्रीचा स्टे म्हणजे झोपायला इथे. आता बघू शकता तुम्ही सर्व म्हणजे आपली मंडळाची जी तालपत्री आहे ती सर्व इथे टाकलेली आहे. म्हणजे सर्वजण इथे झोपलेले. आता अजून यायचे बाकी आहेत. इथे सर्व झोपलेत. आता आपले जतीन भाऊ अख्खा दिवस केसच दाखवत राहतो. मुलींसारखी बांधून ठेवलेत. अरे बाळा ते केसाचा कंटाळा आलाय. एकदा शिर्डीला कधी पोचतो आणि दाढी आणि केस कधी काढतो ते झालं. आपणार आहे खरंच. आपणार आहे. साईराम साईराम. जय देव जय देव. माता तू अमुजी गम देवता. आई तुझ्याच पायी झाले अंबे. तुझ्याच पायी झाले सगळे सुखी भगता. ओम जय उतारी माता. समोर गड देवळाचा नजरेस आला. मान करी उभे स्वागताला. पदयात्रेचा सारा शीन गेला. मान करी उभे स्वागताला. पदयात्रेचा सारा शीन गेला. तुई तुई नाते माझ्या मोरा. रात्रीची वेळ. आता आपण जेवतील इथे. आपला जेवण्याची सोय इथे सर्व केलेली आहे. आता आपण जेवायला एका तिघ जण बसले आहेत. हा तनेश भाऊ, सतीन भाऊ आणि मी. ह्या इथे 2 रसगुल्ले पण होते. 2च होते. हा माझा विचार नाही केला. जेवण मी आणला आणि खाली या दोघांनी. विषय काय भाऊ? हा हसतो का तो? माझा विषय काय? बोललो तुला अर्धा देत होता, तुने घेतला नाही. अर्धा काय? जेवण कोणी आणला? तुम्ही दोघे झोपले होते इकडे. आम्ही अर्धा खाला, तू अर्धा खा. बोलणार नाही बोलला. सकाळपासून आपला प्रवास चांगला जातोय. हे बघितलं असेल की ब्लॉगमध्ये कुठे काय कसं काय केलं आपण. आता आपला रात्रीचा स्टे आहे आपला वदनाला. इथे आपण झोपलेले आहेत सर्व. आता सकाळी पहाटेची शिट्टीवर हे गाणं ऐकलं असेल तुम्ही. तो शिट्टीवर येईल तेव्हा 4 वाजता आपल्याला उठायचं आहे. परत वारीला सुरुवात करायचं आहे. हा व्लॉग इथे थांबवतो. बघूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तेवढंच हा व्लॉग इथे थांबवतो. बाय.